ज्ञाना कुठं आहे? ज्ञानादादा आणि गुरुदादा अरण्यात गेलेत. पण काय झालं सहदेव काका? तरीच म्हणजे मुक्ते, ज्ञाना नसल्याची येळ साधून ती लोक त्या पोराला परत शोधायला लागलीत. काय? होय, मोत्या त्यांच्या हाती लागला तर ते पुन्हा त्याला शासन करतील. ज्ञाना लवकर यायला पाहिजे. ज्ञाना नसताना ते पोर जर त्यांच्या हाती लागलं ना तर दादा, अरे तुझ्या पायी काटा रुतलाय, थांब. दादा, अरे तुझ्या देहाला वेदना होत नसतील, परंतु माझ्या काळजाला होत आहेत. दादा, माझ्यासाठी थांब. माझ्या पायातला काटा काढलास, आता तुझ्या मनातली सल ही नाहीशी होऊ दे. ती सल कशी नाहीशी होईल दादा? गुरु माऊली कोणाबद्दल बोलत होते हे आपल्या दोघांनाही ठाऊक आहे. भुजलिंग काकांना पहिलं तरी जाण्यासाठी मी संमती द्यायची हे अग्निदिव्य आहे. पण गुरु म्हणून ते तुझं कर्तव्य आहे. अरे पण दादा, भुजलिंग काका आपल्याला सोडून जातील याच्या वेदना तुला होत नाहीत? आत्ता देखील तुझ्या पायात काटा रुतला तरी तुला वेदना झाल्या नाहीत? कोणी सांगितलं मला वेदना होत नाहीत असं? ज्याला वेदना होत नाहीत तो माणूस नाही. कितीही वेदना झाल्या तरी त्यांचा स्वीकार करून पुढे चालत राहणारा माणूस. आपल्याला कितीही वेदना झाल्या तरी आपल्याला पुढे चालत राहायलाच हवं. चला. काय है तो काटा कुठे आहे? ते आम्ही ते अरे काय ते नाही सापडला ना? लाज कशी वाटली नाही रे तुम्हाला अशी पराभूत श्रीमुख घेऊन माघारी यायला? नाही, आम्ही ग्रामसमितीकडे शोधलं, पण नासधूस केली, तरी पण ते पोरग काही उपयोग झाला नाही त्याचा.
त्या ज्ञानेश्वराच्या कुटीत शोधलत का त्याला? त्या कार्ट्याला दादापासून कोणी वाचवलं? त्या ज्ञानेश्वराने. मग त्या कार्ट्याला कुठे शोधायला हवं? ज्ञानेश्वराच्या कुटीत. नाही, नको 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 ताईसाहेब. का? अहो तो ज्ञानेश्वर तंत्रमंत्र करण्यात निष्णात आहे. हा, आणि आम्हाला अदृश्य केलं म्हणजे? अरे पण खुळ्या, तो ज्ञानेश्वर त्याच्या कुटीत नाहीये ना? त्याला कुठीत असण्याची गरज असती होय? तंत्रमंत्र कुटुंबी करू शकतो नाही? म्हणजे तुम्हाच त्या ज्ञानेश्वराचे भय वाटते. मग माझ्या दादाचं भय सरलं म्हणायचं का? नाही नाही, तसं नाही. माझी अवज्ञा म्हणजे माझ्या दादाची अवज्ञा, आणि ती केल्यावर दादा जे काही करेल ना ते त्या तंत्रमंत्रापेक्षा सुद्धा भीषण असेल. ठाऊक आहे ना तुम्हाला? इकडे वाढून तिकडे वीर, अशी गत झाली आपली. चला. इथं कसा नाही सापडत ना, तेच बघतो. ज्ञानेश्वरा, ए ज्ञानेश्वरा, आधी बाहेर ये. ज्ञानेश्वरा बाहेर ये. काय झालं? दादा गृही नाहीये. हो का? आम्हाला मुळी ठाऊकच नव्हतं. काय काम आहे? तो पोरगा कुठे आहे? कोण पोरगा? कोण पोरगा? तोच महाव्रात्य पोरगा ज्याच्या पापाचं शासन ज्ञानेश्वराने आपल्या उरावर घेतले आणि तुम्ही त्याला दडवून ठेवलाय. कसे? आम्ही? वय तुम्हीच. अवघ्या ग्रामात शोध घेतलाय आम्ही त्याचा, पण तो कुठंच घावला नाही. याचा अर्थ तुम्हीच त्याला संरक्षण दिलंय. आणि ह्याचा साक्षात्कार कसा झाला तुम्हाला? सिद्धेश्वरांनी स्वप्नी येऊन दृष्टांत दिला? कसं आहे पोरांनो, तुमचा इतिहास काय सांगतो हे ठाव आहे मला. म्हणजे ग्रामाची व्यवस्था जो उधळून लावतो, धर्माचे नियम पायदळीत उडवतो, अथवा अवघ्या ग्रामाला जो नको असतो त्याला संरक्षण देताय तुम्ही. कसे? बरोबर. हो, इतर कसली नाही, पण अपराध्यांना पाठीशी घालण्याची परंपरा नियमाने पाळली आहे तुम्ही. असं का? तेव्हा निमूटपणे सांगा, ते पोरग कुठे आहे ते? तुम्ही वेळ वृथा दवडताय, तुमचाही आणि माझाही. तुम्ही कितीही वेळा विचारलं तरी माझं उत्तर एकच असेल, मला माहित नाही. असं? थांबा. अहो काय करताय तुम्ही? हे बघ, आम्हाला ठाऊक आहे तो पोरगा आतमध्ये आहे. आम्हाला तुझ्या घरात शोध घ्यायचा आहे. ते मी कदापि होऊ देणार नाही. जे अवघ्या ग्रामात सभे घडले तेच तुमच्या सभे घडे. बाजूला हो. चला बाजूला हो. हा, आज जाऊ दे आम्हाला. म्हणजे समध्या ग्रामाला त्रास देऊन झाला तरी तुमचं पोट नाही भरलं वाटतं. म्हणून ह्या देवाच्या लेकरांना बी त्रास द्यायला आलात होय? होय. आणि या समद्याला कारणीभूत ही पोरगी आहे. आणि जर ह्या पोरीनं गप गुमान सांगितलं की तो पोरगा कुठे आहे, तर आम्ही एक डाव मुक्ताने सांगितलं ना तिला माहित नाही म्हणून, म्हणजे तिला माहित नाही. हे बघे, हे बघा दादा, निर्मळ मनानं कुटीत यायचं असेल तर या, आणि सूड बुद्धीनं जर कुटीत घुसायचं असेल तर ते म्या होऊ देणार नाही. असं
चल हो बाजूला. ज्ञाना, अरे ही लोक हात धुवून त्या पोराच्या मागे लागलेत. समध्या ग्रामात धुमाकूळ घातला ह्यांनी आणि आता आपल्या कुटीकडे आलेत. जाऊ दे त्यांना. अरे पण दादा, मुक्ते, ग्रामातल्या इतरांनी जे भोग भोगले ते आपणही भोगू. आपल्याला शोध घ्यायचा आहे ना, घ्या. अरे पर ज्ञाना, आपली कुटी म्हणजे इठुरायचं राहुळ आहे आणि विठुराया आपल्या पाठीशी आहे. तुला भय नाही वाटत का रे? नाही, भय त्यालाच वाटतं ज्याने अपराध केलेला असतो, जो पापी असतो. आम्ही कुठलंही पाप केलेलं नाही. असं ते कळलंच आता. चला रे. मोत्या, मोत्या बाहेर ये. आम्हाला माहित आहे तू इथंच आहेस. होय, आज काय या मोत्याला सोडत नाही बघ. मोत्या, मोत्या. असं नाही यायचं वय बाहेर. तुला शोधा रे. इकडे बघा. नाहीये. मोत्या, सापडला, सापडला. नाही ना, नाही. असं कसं होईल? इथंच कुठंतरी असणार तो. कुठं असेल, कुठं असेल?
नाही. झालं? पटली तुमची खात्री? त्यानिमित्ताने आपण आमच्या गृही आलात. आपण आमचे अतिथी आहात. या बसा. मुक्ते, गुळ पाणी घेऊन ये. इतका येळ नाही आम्हाला. चला. या ज्ञानाने त्या पोराला अदृश्य व्हायला शिकवलं की काय? कुठे गेला हा पोरगा? आपण जर त्या पोराला शोधू नाही शकलो ना तर ग्रामजोशी चला. अरे कार्ट्या, हा सोडा सोडा मला सोडा. हा आमच्यापासून पळून इथे लपून बसलास वय रे? सोडा सोडा मला. हा बघा, यांच्या कुटीजवळच सापडलं ना. हा चला घेऊन जाऊ याला. चल सोडा मला. चल चल. मला सोडा. हा वाचवा. चल. वाचवा. बघा सापडलं ना तुमच्या कुटीजवळच. बघा ह्याचा अर्थ ह्या अपराधाला पळून जाण्यास तुम्हीच सहाय्य केले. निजलेल्याला जाग करता येतं, निजायचं सोंग केलेल्याला नाही. तुमचा विश्वास असो अथवा नसो, पण आम्ही मोत्याला पळून जायला सहाय्य केलेलं नाही. हे बघू आपण नंतर. ग्रामजोशी आधी याला शासन करतील, नंतर तुम्हाला. चल रे. वाचवा. वाचवा. तुम्ही याचा शोध घेत होतात तेव्हा आम्ही त्याचं रक्षण करीत नव्हतो, पण आता तो सापडल्यावर आम्ही उघडपणे सांगतो, आम्ही मोत्याचं रक्षण करू. मग कुणाचाही विरोध पत्करावा लागला तरीही चालेल. काय गे पोरटे, ग्रामदोषींना आव्हान देण्याचं धाडस करतेस? बघून घेईन मी तुला. थांबा. अनाठाई क्रोधाने काहीही निष्पन्न होणार नाही. हा प्रश्न आपण सामोपचाराने सोडवायला हवा. ठीक आहे, घेऊन जा तुम्ही मोत्याला. पण माझी एक अट आहे. कसली अट? तुम्हाला माझ्या एका कोड्याचं उत्तर द्यावं लागेल. कोड इतकंच? मला वाटलं काहीतरी अवघड आड घालशील. अखेर बालबुद्धी ते बालबुद्धीच कसे. बरोबर. हा काय खेळ वाटला का तुम्हाला? एका क्षणात चुटकी सरशी तुझ्या कोड्याचं उत्तर देतो की नाही ते बघ. ते पाहू आपण. पण कोड हाय तरी काय? समजा दोन द्वार आहेत. एक द्वार स्वर्गाकडे जातं आणि दुसरं द्वार नरकाकडे जातं. स्वर्गाकडे जाणारं द्वार कोणतं आणि नरकाकडे जाणारं द्वार कोणतं हे आपल्याला ओळखून दाखवायचं. ते कसं? समजा दोन द्वारांवर दोन द्वारपाल आहेत. दोन द्वारांवर दोन द्वारपाल आहेत. हा. स्वर्गाकडचा द्वारपाल नेहमी सत्य बोलतो. बर.
आता आपल्याला दोघांना एकच प्रश्न विचारण्याची मुभा आहे, एक असा कळीचा प्रश्न ज्यामुळे आपल्याला स्वर्गाकडे जाणारं द्वार कोणतं हे ओळखता येईल. तर तुम्ही कोणता प्रश्न विचाराल?